नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा तर संसदेचं अधिवेशन संपलं. दोन गोष्टी घडल्या आणि देश स्वतंत्र झाल्यापासूनचं हे पहिलं संसदीय अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये अधिवेशन कार्यकाळातल्या सर्व दिवसांमध्ये एकही दिवस या देशाचा पंतप्रधान आणि या देशाचा तडीपार राहिलेला गृहमंत्री हे सभागृहामध्ये आलेच नाहीत. आणि याच्यावरून ज्या वेळेला टीका व्हायला लागली, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 20 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतरवरती जो अघोरी, अत्यंत अमानुष हल्ला या देशातल्या विद्यार्थ्यांवरती केला गेला, त्यांच्यावरती पेलेट गन्स चालवल्या गेल्या, त्या ते छर्रे मारून ती मुलं जखमी झाली. पहिल्यांदा तर पेलेट गन्स चालवल्याच नाहीत म्हणून सांगितलं. मग राहुल गांधींनी पेलेट गन्सनी जखमी झालेली मुलं ही कॅमेऱ्यासमोर आणून दाखवली. त्यानंतर तो प्रकार बोलणं त्याच्यातला बंद झाला. पण मुळामध्ये पेलेट गन्स आधी जंतर मंतर प्रोटेस्टच्या ठिकाणी घेऊन जायची, यासाठी सुद्धा गृह मंत्रालयाची परवानगी लागते. त्यानंतर वापरायची असेल तर त्याच्यासाठी पुन्हा परवानगी लागते. याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जी पहिल्यांदा कॉमेंट्स केलेल्या होत्या की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय पेलेट गनचा वापर करता येत नाही, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय पेलेट गनचा वापर उर्वरित राज्यांमध्ये करता येत नाही, ज्या राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा असतो. दिल्ली ही युनियन टेरिटरी आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला किंवा दिल्लीच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला हा अधिकारच नाही सांगायचा. किंबहुना युनियन टेरिटरी असल्यामुळे आणि थेट गृह खात्याच्या अंतर्गत हाताखाली दिल्लीतली पोलीस यंत्रणा काम करत असल्यामुळे पोलिसांनाच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे पोलीसच ठरवू शकतात गोळीबार करायचा का नाही करायचा, पेलेट गन्सनी हल्ला करायचा का नाही करायचा, हे पोलीस ठरवतात. आणि पोलीस परवानगी फक्त गृह मंत्रालयाकडून घेतात. आता गृह मंत्रालयामध्ये परवानगी देणारा एक तर गृहमंत्री असतो किंवा गृह सचिव असतो. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला की या पेलेट गन्सचा वापर करण्याची परवानगी कोणी दिली. आणि जर गृह खात्यातर्फे ही परवानगी दिली असेल तर अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कारण की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवरती, लोकशाही मार्गाने शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती पेलेट गन्स वापरणं किंवा लाठीचार्ज करणं हे दोन्ही अत्यंत गंभीर गुन्हे होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या अपरोक्ष जर कोणी परस्पर अशा प्रकारे पेलेट गन्सचा वापर केला असेल किंवा हा सगळा लाठीचार्ज केला, मुलांची डोकी फोडली, हातपाय तोडले, तर याचा अर्थ अमित शहा हे अकार्यक्षम आहेत आणि मग अशा तडीपार राहिलेल्या अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे. तर दोन्ही परिस्थितीमध्ये यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी त्यावेळेला ती मागणी होती. या संपूर्ण काळामध्ये हा तडीपार राहिलेला अमित शहा एकही दिवस देशाच्या संसदेत येऊन त्याचं उत्तर देत नव्हता किंवा पंतप्रधान सुद्धा येत नव्हते. पंतप्रधान म्हणजे स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही आणि IITच्या कॉन्व्होकेशनला जातात. हे दृश्य आपण बघत होतो. पण देशाच्या संसदेमध्ये उपस्थित राहणं हे त्या माणसाला बिलकुल जरुरी वाटत नव्हतं. हे सगळं घडत असताना आणि रोज संसदेमध्ये आग्रह धरला जात होता की याची उत्तरं देण्यासाठी अमित शहानी आणि पंतप्रधान मोदी यांनी सभागृहामध्ये यायला हवं आणि याची उत्तरं द्यायला हवी. त्याच्यावरती पहिल्यांदा सत्ताधारी पक्षातर्फे असं सुरू झालं की म्हणजे विरोधी पक्ष हे संसद चालूच देत नाहीयेत. म्हणून दोन गोष्टी मुद्दाम सांगण्यासारख्या की याच अधिवेशनामध्ये 2026चा नीटच्या पेपर लीकच्या संदर्भामध्ये जो कायदा मंजूर झाला, त्यावेळेला 2 दिवस सभागृहामध्ये संपूर्ण चर्चा झाली. याचा अर्थ सभागृह चालू होतं, सभागृहामध्ये कामकाज होऊ शकत होतं. पण तरीही नॉन बायोलॉजिकल मोदी आणि तडीपार अमित शहा हे सभागृहामध्ये येत नव्हते. ही महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की UPA सरकार असताना याच पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते राज्यसभेतले आणि लोकसभेमधले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे असं म्हणत होते की सभागृह चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग आजही सभागृह चालवणं ही सरकारचीच जबाबदारी होती.
आणि मग सभागृह तहकूब करायला लागत होतं आणि त्याचं खापर विरोधी पक्षांवरती फोडलं जात होतं. विरोधी पक्ष फक्त विद्यार्थ्यांवरती केलेल्या अत्याचाराचं उत्तरदायित्व कोणाचं इतकंच मागणी धरून आग्रह धरत होते. आता या सगळ्यामध्ये एक दिवस अचानक असं सांगितलं त्या कोण नड्डानी का आणखीन कोणीतरी की अमित शहा संसदेमध्ये येतात. मग माझ्या मनात आलं की समजा महाविद्यालयांमधले प्रोफेसर्स किंवा शाळांमधले शिक्षक हे रोज शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आले आणि त्यांच्या स्टाफ रूममध्ये बसून राहिले आणि वर्गामध्ये शिकवायलाच आले नाहीत, तर त्यांना त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ द्यायची का? कारण टेक्निकली ते कॉलेजला आले, टेक्निकली ते शिक्षक शाळेमध्ये आले, पण वर्गातच हजर नाही राहिले. तसंच हा तडीपार संसदेमध्ये येत असेल, संसद भवनात येत असेल, संसदेच्या सभागृहात येत होता का? जिथं त्याचं उत्तरदायित्व आहे आणि भारताचं संविधान सांगतं की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट ऑफ इंडिया. हे मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य यांचं उत्तरदायित्व पार्लमेंटशी आहे, सभागृहाशी आहे आणि ती जबाबदारी टाळली जात होती. मग एक दिवस अचानक अमित शहांनी त्यांच्या नेहमीच्या येण्या जाण्याच्या गेटच्या ऐवजी दुसऱ्याच एका गेटवरती त्यांचे लाडके ANIचे प्रतिनिधी बोलवले आणि त्यांना बाईट दिली. आणि मग बाईट दिली, सभागृह चाललं पाहिजे आणि आम्ही 12 तास चर्चा करायला तयार आहोत. चर्चा करा असं विरोधी पक्ष म्हणतच नव्हता. राहुल गांधींनी अमित शहा या तडीपार राहिलेल्या गृहमंत्र्याला जे सभागृहाचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच पत्र दिलं होतं आणि हे प्रश्न विचारले होते, तर त्याचं उत्तर ते एक तर लेखी देऊ शकले असते विरोधी पक्षनेत्याला किंवा सभागृहामध्ये येऊन देऊ शकले असते. ते नाही तर राज्यमंत्री गृह खात्याचे हे तर रोज येत होते, राज्यमंत्र्यांनीच तर ते नीटचं बिल मांडलं. मग त्यांनी का नाही याचं उत्तर दिलं? गृह खात्यातर्फे उत्तरदायित्वच नाकारलं जात होतं. हा यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट. आणि मग ते सांगायला लागले की ही संसदीय परंपरा आहे का आणि ही भाषा वापरली जाते ही योग्य आहे का? हे तडीपार बोलत होता की संसदीय परंपरेचा सन्मान केला पाहिजे, संसदीय भाषेचा वापर व्हायला हवा. हे तडीपार राहिलेला गृहमंत्री बोलत होता ANIच्या प्रतिनिधींना. पत्रकार परिषद घेऊन नाही बोलला, निवडलेल्या एका पत्रकाराला त्यांनी बोलावलं. आणि मग इतकं जर संसदीय परंपरेचं असेल तर या तडीपारनी खरं तर नॉन बायोलॉजिकल प्राणी ज्या वेळेला रेनकोट बद्दल बोलत होता की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात का, तेव्हा हात धरून खाली बसवायला पाहिजे होतं. ज्या वेळेला रेणुका चौधरी या काँग्रेसच्या महिला खासदार यांना हाच नॉन बायोलॉजिकल प्राणी ज्या वेळेला शूर्पणखा म्हणत होता संसदेत, तेव्हा सभागृहातून ढकलून बाहेर काढायला पाहिजे होतं किंवा ओम बिर्लाने तरी ते करायला पाहिजे होतं. हा कित्येक वेळेला भाषणं सगळीच्या सगळी नेहरूंवर देतो. मणिपूरच्याही वेळेला आपण ते पाहिलं, काश्मीरच्याही वेळेला पाहिलं. काही झालं की नेहरूंवर भाषण सभागृहामध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदींतर्फे. मग याच संसदेचा नियम आहे ना की जी व्यक्ती सभागृहाची सदस्य नाही तिच्याबद्दल बोलता येणार नाही. मग यांची तर भाषण होत होती सभागृहात आणि तो ओम बिर्ला अगदी डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहत जात त्याच्याकडे नजरेने पाहायचा. त्या दरवेळेला ज्या वेळेला मोदी नेहरूंवरून काहीतरी टिंगल टवाळी करायचे किंवा तो दुसरा निशिकांत दुबे तो विकृतच आहे, त्याच्याही बद्दल तो ज्या वेळेला नेहरूंबद्दल बोलतो किंवा ती एक टिनपट नटी नाही का काय कंगना रनौट, ती काहीतरी कोणाबद्दल बोलते काय, म्हणजे अकलेचा आणि तिचा घटस्फोट कधीच झालेला आहे जन्माच्या वेळेलाच. त्यामुळे ती काही वाटेल ते बोलत असते. त्यावेळेला हे सभापती त्यांना अडवतात का? त्यावेळेला त्या लोकसभेचे अध्यक्ष त्यांना थांबवत नाहीत. सभागृहाच्या सदस्य नसलेल्या व्यक्तींबद्दल बोलणं करून सुद्धा मग संसदीय परंपरा कोण पाळतं? रमेश बिदुरी ज्या वेळेला आई बहिणीवरून शिवीगाळ करतो दानिश अली या खासदाराला, भारतीय जनता पक्षाचा खासदार,
त्यावेळेला संसदीय परंपरांचं काय होत असतं, सन्मान होत असतो का? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हा खरं तर विचार व्हायला हवा होता. पण याच्याबद्दल काहीच झालं नाही. सभागृहामध्ये हे आले नाहीत. आता आले नाही त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी असे निष्कर्ष सुरू केले की घाबरले. तर ज्यांना थोडाफार फॅसिझम कळतो त्यांनी खरं असं नाही बोलायला पाहिजे. कारण मोदी आणि अमित शहा हे घाबरून सभागृहात आले नाहीत असं झालेलं नाही. त्यांचा उन्मत्तपणा कायम आहे. ते आमचं उत्तरदायित्वच नाही, वी आर नॉट आन्सरेबल टू एनीबडी, या हा जो माज आहे, या माजातून ते सभागृहात आले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. आणि हो, ते असुरक्षित झालेत कारण घडलेल्या घटनेचा खूप मोठा परिणाम उर्वरित त्यांच्याच पक्षाच्या आणि एनडीएच्या अनेक खासदारांच्या मतदारसंघांमध्ये होणार. ही जेनझी, जेन अल्फा जी आणखीन 3 वर्षानंतर मतदानाला येतील त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतील. त्यामुळे ते असुरक्षित झालेले आहेत आणि ते असुरक्षित झालेत म्हणून काही प्रमाणात मोदी शहा डिस्टर्ब झालेले असू शकतात. पण असुरक्षित हुकुमशहा हा जास्त हिंसक होतो. त्यामुळे त्यांच्या अंगभूत असलेल्या माझापोटी ते सभागृहात आले नाहीत आणि त्यांनी उत्तरं दिली नाहीत. हे पहिली गोष्ट. ते घाबरले अशा भ्रमात आणि गैरसमजामध्ये कोणीही राहायचं कारण नाही. हा, त्यांची मातृ संघटना असलेल्या RSSला काही प्रमाणात या शिफ्ट जो झालेला आहे की 13 वर्ष या देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे द्वेषाचं विष पसरवलं त्या विषाचा यांच्यावरती काहीच कसा परिणाम नाही, या सगळ्या जेनझीवरती. कारण त्या दिल्लीच्या, मी पुन्हा ते सांगतो की दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये जे बघायला मिळालं ते 12 वर्षात त्याआधी कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं. अत्यंत अनोळखी मुलं आणि मुलीला मारहाण केली जाते आणि ते त्याला वाचवायला धावतायत, ते त्याच्या जखमा पुसतायत, ते त्याला पाणी पाजतायत, त्याला खाऊ घालतायत, त्याला उचलून सुरक्षित दुसरीकडे नेतायत. मारहाण होत असेल तर हात जोडून पोलिसांसमोर उभे राहतायत, राष्ट्रगीत गातायत. पर्पज एकच की या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपले जे कोण सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांची या मुलांना जात माहित नाही, धर्म माहित नाही, पंथ माहित नाही, त्यांचा इकॉनॉमिक स्टेटा माहित नाही, त्यांना काहीच माहित नाही, पण हे आपले सहकारी आहेत आणि यांना मार खाऊ द्यायचा नाही, या एका भावनेपोटी ते जपत होते. आणि ही एक दुसऱ्याला जपण्याची भावना पहिल्यांदा 12 वर्षानंतर पाहायला मिळाली. ज्या जपण्याच्या भावनेला नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप यांनी आटोकाट केले, पण त्याचा परिणाम या जेनझीवर दिसत नाही. आणि मग 4 वर्षापूर्वी जे मोहब्बत की दुकान लावण्यासाठी राहुल गांधी फिरत होते त्या मोहब्बत की दुकानचा अँटीडोट या पोरांनी घेतलाय की काय? आणि मग भागवतांना असं वाटलं की यांच्याशी बोलायला हवं. तो अतुल लिमये जे काय आधी बोलला की हे देशविरोधी आंदोलन म्हणून बघा, संविधान विरोधी आंदोलन म्हणून बघा याच्याकडे, त्या अतुल लिमयेलाच तोंडावर पाडलं मोहन भागवतनी आणि जेनझीशी संवाद करण्याचा म्हणून प्रकार केला. पण शेवटी जिथं स्क्रिप्टेड तुम्ही जाल तिथं या जनरेशनच्या समोर त्याचा परिणाम होणार नाही काही. त्यांना नेहरू गांधी, इंदिरा गांधी, महात्मा गांधी या स्टोऱ्या सांगून उपयोग नाही, कारण ते 2014 साली 4 वर्षाचे होते. ते तुमच्याच द्वेषाच्या काळामध्ये लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांना या स्टोऱ्या सांगून उपयोग नाही. त्यांना आज काय, आत्ता काय हे त्यांना हवंय आणि ते मात्र भारतीय जनता पक्ष किंवा RSS सांगूच शकत नाही. आता याच्यावरती हे सगळं चालू असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत नमखराम माणूस आहे आणि दुर्दैवाने तो मराठवाड्याचा आहे. जनरली मराठवाड्यामध्ये असे नमखराम लोक नाहीयेत, पण हा आहे. आणि याला म्हणजे खरं सांगायचं तर मागे एकदा हा बोलला होता की काँग्रेसने आम्हाला काय दिलं, तर काँग्रेसने या माणसाला 2 वेळेला मुख्यमंत्री केलं, याच्या पप्पांना मुख्यमंत्री केलं, याच्या पप्पांना देशाचे अर्थमंत्री केलं, देशाचे गृहमंत्री केलं.
याचे पप्पा देशाचे गृहमंत्री असतानाच बाबरी मशीद पडली. पण त्यावेळेचे सत्ताधीश हे वेगळ्या मानसिकतेचे होते, कारण बाबरी मशिदीचं डिमॉलिशन झाल्यानंतर 10व्या दिवशी लोकसभेचं अधिवेशन होतं आणि अधिवेशन सुरू झाल्याबरोबर स्वतःहून देशाचा गृहमंत्री या अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण हे सभागृहात आले आणि त्यांनी त्या संपूर्ण घटनेचा वृत्तांत सगळा सांगितला आणि सरकार काय काय कारवाई करत आहे, कुठली कुठली राज्य बरखास्त केली, कुठे कुठे राष्ट्रपती शासन लावलं आणि येणाऱ्या काळात काय काय करणार आहे, हे सगळं शंकरराव चव्हाणांनी सभागृहात सांगितलं. हे येडं हे नमक हराम जो आहे यांनी आणीबाणीच्या वेळेला सुद्धा, म्हणजे 25 जूनला आत्ता, तेव्हा यांनी ट्विट केलं होतं की आणीबाणी कशी लोकशाही विरोधी होती. हा विसरूनच गेला की याचेच वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ज्यावेळेला देशामध्ये आणीबाणी आणली होती. पण आता असं झालेलं आहे की ते भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर RSS वाल्यांपेक्षा मी जास्त कडवट अशी दाखवण्याची जी मूर्ख चढाओढ आहे ना, त्याच्यामध्ये हा रोज स्वतःची नमक हरामी सिद्ध करतो. त्याच्यानंतर याला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलं. याच्याच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला. इतका मोठा साबोटाज तिकीट वाटपामध्येच यांनी केला होता. त्या व्यतिरिक्त हा PWD मंत्री होता, महसूल मंत्री होता, उद्योग मंत्री होता, परिवहन मंत्री होता, हे सगळं. आणि ज्यांना असं वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वाकडे काही फीडबॅकच नसतो, तर देगलूरला ज्यावेळेला 7 तारखेला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणामधून आली, देगलूर नांदेड जिल्ह्यात आहे, आणि रात्री 8:30, 9च्या 10च्या आसपास ती देगलूरमध्ये भारत जोडो यात्रा आली आणि राहुल गांधींना सर्वात पहिल्यांदा सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा. अशोक चव्हाणांनी त्यावेळेला नांदेड जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांच्या मुलीचे पोस्टर लावले होते आणि त्यांचं स्वागत केलं आणि त्या छत्रपतींच्या पुतळ्याच्याच पायथ्याशी एक भाषण झालं. पहिल्यांदा अशोक चव्हाणांनी भाषण केलं की राहुलजी तुमचं स्वागत करतो आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आम्ही कसे निष्ठावान आहोत. हे अशोक चव्हाणांचं रेकॉर्डवरचं भाषण आहे की शंकरराव चव्हाण कसे काँग्रेसची निष्ठावान होते. आता होते की नाही हा वेगळा भाग, कारण त्यांनी सुद्धा एकदा पक्ष बदलला होता आणि ते मुख्यमंत्री राहिल्यानंतर शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये कनिष्ठ मंत्री म्हणून पण सहभागी झाले होते. पण आम्ही कसे निष्ठावान आहोत, माझे वडील कसे निष्ठावान होते, मी कसा निष्ठावान आहे, वगैरे 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 सगळं भाषण केलं. मग राहुल गांधींचं भाषण होतं आणि राहुल गांधी भाषणात असं म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आत्ता अशोक चव्हाण तुम्ही निष्ठेबद्दल बोललात. तर मला तुम्हाला एक प्रसंग मुद्दाम सांगायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड ही ज्यावेळेला बांधली त्यावेळेला ती राजधानी बघितल्यानंतर आणि त्याचं बांधकाम आणि सगळी रचना बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज भयंकर खुश झाले आणि तो रायगड बांधणारे त्यावेळेचे त्यांचे जे आर्किटेक्ट हिरोजी, मी आजच्या भाषेत आर्किटेक्ट म्हणायचं, तर त्यांना बोलावलं आणि हिरोजींना खुश होऊन महाराजांनी विचारलं की हिरोजी काय हवं, काय मागशील ते तुला मी देईन. आणि त्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार होता. खरोखर हिरोजींनी जे मागितलं असतं ते त्याला मिळालं असतं. हिरोजींनी सांगितलं की तुमच्या या राजधानीच्या रायगडाच्या एका दगडावरती माझं नाव कोरावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग त्यांनी अशोक चव्हाणांकडे वळून सांगितलं की अशोकराव, निष्ठा याला म्हणतात. याचा अर्थ समोर नांदेडमध्ये जमलेल्या सगळ्यांना कळला, अशोक चव्हाणांचा 100% कळला, कारण नुकतंच ते निष्ठाविष्ठा बोललेले होते. आणि मी आता यादी वाचून दाखवली की यांना काय काय दिलं काँग्रेसने, आणि ते पोस्ट करून सांगतात की राहुल गांधी हिम्मत असेल तर सभागृहात या, हिम्मत असेल तर चर्चेला सामोरं जा. राहुल गांधी रोजच जात होते सभागृहात, तडीपार येत नव्हता आणि नॉन बायोलॉजिकल प्राणी येत नव्हता. आणि शेवटपर्यंत ना त्याची चर्चा केली ना याची उत्तरं दिली. पण याचं एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की याच्या पाठीमागे तो फॅसिस्ट माज आहे.
की आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी बांधील नाही, आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, हा माज त्याच्या पाठीमागचा आहे. आणि त्यामुळे हे उन्मत्त सत्ताधीश आणि घाबरलेले सत्ताधीश हे आणखीन हिंसक होत जातील येणाऱ्या काळात. आणि ते हिंसक होत जातील हे लक्षात आलं म्हणून कालच राहुल गांधींनी दिल्लीमध्ये रचनात्मक संघर्षाचं काँग्रेसचं एक शिबिर म्हणा, वर्कशॉप म्हणा, अधिवेशन म्हणा, ते काल घेतलं. आणि त्यात त्यांनी म्हणजे मोदींच्या फॉरेन पॉलिसीची टिंगल केली, त्या मिठ्या मारण्याची टिंगल केली, हे सगळं केलं. पण हे सगळं करत असताना त्यांनी एक मर्म सांगितलं, आणि पुन्हा तेच मर्म जे मुळात गांधीजींनी, महात्मा गांधींनी सांगितलं होतं असहकार चळवळीतलं, की तुम्ही ऑर्डर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करणार, आम्ही त्याला रिस्पॉन्डच करणार नाही. आणि मग त्यांनी ती वेगवेगळी उदाहरणं करून दाखवली, की शेकहँड करण्यासाठी म्हणून बोलावलं संदीप दीक्षितला, त्यांनी हात पाठच फिरवली. तर कुठल्या कुठल्या प्रकारे यांना लादायची इच्छा असलेल्या ऑर्डरला तुम्ही कशा पद्धतीने रेजिस्ट करू शकता, हे याच्यातून त्यांनी दाखवलं. आता आज मला महाराष्ट्रातली SIR नंतरची पहिली ती यादी मिळाली. त्यात त्यांनी असं म्हटलंय की 33 लाख लोक मृत आहेत. आता मी मागेही म्हटलं होतं, आता पुन्हा एकदा या 33 लाख मध्ये काही नाशिक जिल्ह्यामध्ये काही 1,61,000 मेले. मी या 1,61,000 जणांची यादी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणार. त्याच्यातले कोण कोण जिवंत आहे त्यांनी यावं, संपर्क करावा, अशी त्या सगळ्यांना विनंती करणार. मी पण शोधणार, आणि ते सगळं शोधल्यानंतर मी नाशिकमध्ये एक मैदान भाड्याने घेऊन त्याच्यावरती मोठे होर्डिंग सगळीकडे लावणार, की या मृत घोषित केलेल्या मतदारांचा सामूहिक अंतिम संस्कार सोहळा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आम्हाला इथं करायचा आहे. कारण नुसतं मृत घोषित करून उपयोग नाही ना, अंतिम संस्कार व्हायला पाहिजे. नाशिक 10व-12वीचं गाव आहे ना, त्यामुळे 10वाही झाला पाहिजे, 12वाही झाला पाहिजे, आणि तो आता शासनाने करावा यांचा. नुसतं माणसांना आणि मतदारांना मृत घोषित करून कसं चालेल? आणि मागेही मी ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला मला काही अधिकाऱ्यांचे फोन आले की अहो असं काय करता. म्हटलं मग आमच्याकडे पर्याय काय तुम्हाला रेजिस्ट करण्याचा? तुम्ही वाटेल ते मनात येईल ते करणार. त्यामुळे रचनात्मक पद्धतीनेच रेजिस्टन्स उभा करावा लागेल. कारण देशाच्या शिक्षणाची कशी वाट लावली पाहिली आहे, इकॉनॉमी तर आता डिलिव्हरी बॉय इकॉनॉमी करून टाकलेली आहे सगळीच. सुशिक्षित मुलं, MBA फायनान्स झालेली मुलं पुण्यामध्ये ओला चालवतात, ही रियालिटी आहे. नाशिकला 338 कॉन्स्टेबलच्या जागांसाठी 96,000 अर्ज आलेले आहेत. 96,000. यांची परीक्षा घेण्या इतपत सुद्धा पोलिसांकडे स्टाफ नाहीये. ही आत्ताची रियालिटी झालेली आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की हे जे आत्ता नवीन बाटलेले राणे असतील, अशोक चव्हाणांसारखी लोक असतील, यांना असा भ्रम असतो की माझ्या जिल्ह्यामध्ये मी म्हणजे काँग्रेस, की तिकडे सिंधुदुर्गामध्ये राणे म्हणजे काँग्रेस, नांदेडमध्ये हे अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस, नगरमध्ये विखे पाटील म्हणजे काँग्रेस. ते 1915 साली महात्मा गांधी ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसला लोक जिनांची काँग्रेस, बॅनर्जींची काँग्रेस, टिळकांची काँग्रेस, गोखलेंची काँग्रेस असं म्हणून ओळखत होते. गांधींनी आल्याच्या दिवसापासून तिला लोकांची काँग्रेस करायला सुरुवात केली. आणि जसजशी लोक त्या काँग्रेसला स्वीकारत गेली, त्या काँग्रेसच्या तत्वांना स्वीकारत गेली, त्या काँग्रेसच्या आंदोलनांच्या मार्गाला स्वीकारत गेली, तसतसा इंग्रजांच्या हातातून हा देश निसटत गेला. आणि या सर्व नालायकांवरती अविश्वास ठेवून राहुल गांधी गेल्या 4-5 वर्षापासून ही लोकांची काँग्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. आणि लोक त्याला स्वीकारायला लागलेत. हे जसजसं स्वीकारणं वाढेल तसतसं हे जे मक्तेदार निर्माण झालेत, सरंजामदार निर्माण झालेत, यांच्या हातातून कधी निसटून गेला पक्ष यांना कळणार नाही. आणि मग आज
त्यांना जे वाटतं की 50 कोटीची निवडणूक, 500 कोटीची निवडणूक, ती एकदा लोकांनी स्वीकारलं ना की ती 5 पैशाची राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या उन्मत्तांचा जर का माज उतरवायचा असेल तर अंतिमतः हाच एक मार्ग राहतो की रचनात्मक रेजिस्टन्स, रचनात्मक प्रतिरोध, आणि तो याच्यातून उभा राहायला पाहिजे. मोदी आणि शहा घाबरले हा चुकीचा निष्कर्ष आहे. मोदी आणि शहा ही लक्षणं आहेत. या लक्षणांवरती विचार करू नका. आजारावरती उपचार करायचा आहे आणि आजार रेशीम बागेत आहे आणि तो फॅशिझमचा आजार आहे. त्यामुळे तो अधिक हिंसक होणार, तो आणखी उन्मत्त होणार. त्याचा रेजिस्टन्स कसा करायचा हे काल छोट्या छोट्या उदाहरणातून राहुल गांधींनी सांगितलं. ते किती जणांना कळलं मला माहित नाही, पण ते कळावं यासाठीच हा सगळा आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे हा त्यासाठीचाच प्रयत्न आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला या रचनात्मक प्रतिरोधाचे काही मार्ग सुचतात का? ते इथं खाली कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी हाईप करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.